नमस्कार, मी सुचिताच धीरज लाईफस्टाईल लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। वारीतील आमचा आजचा 6वा दिवस आहे, तर हा व्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। जय हरी माऊली। तांदूळवाडीच्या मुक्कामानंतर आज सकाळची पहाट एका वेगळ्याच आनंदात उजाडली। पांडुरंगाची कृपा म्हणावी की काय, आज आम्हाला सर्व माऊलींना नाश्ता देण्याचं अमूल्य सेवा लाभली। पोटात अन्नाचा कण आणि ओठावर पांडुरंगाचे नाव, अशा भक्तिमय वातावरणात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले। आणि पुढच्या वाटेला पावलं टाकायला मी सुरुवात। चालत असताना वाटेत एक अत्यंत सुंदर दृश्य पाहायला मिळाले। शंकराच्या प्रतिकृतीचा वेशभूषेत असलेला एक व्यक्ती सोबत आम्ही सर्वांनी काही क्षण कॅमेऱ्यात टिपले। मागे शिवाजी या बोलून आणा, एक गाडी पाठी उद्या कुठे यादवचा तो आनंद घेत शेवटी आम्ही भाळवणी या ठिकाणी येऊन पोचलो। भाळवणीमध्ये आल्यावर एका भारावलेल्या वातावरणात संत भेट घडली आणि ज्या पाऊलींनी ती संत भेट घडवून आणली त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे 2 शब्दात मनोगत घेतले। नमस्कार। प्रत्येक वर्षी असंच येत जावं आणि आम्हाला अशी सेवा घडावी। रामकृष्ण। श्रीमंती गरिबीचा भेद विसरून सर्वजण एका माऊलीच्या पालखीखाली खांद्याला खांदा लावून चालतात। वारकरी संप्रदायाने शिकवलेला हा समतेचा बंधुभावाचा प्रत्यक्ष वारीत कसा अनुभव येतो? वारीमध्ये कधी जात धर्म भेदभाव एकामेकाला विचारून जात नाही। फक्त तुळशीची माळ असली, आपण दोघं वैष्णव, मग कुठल्याही उच्च नीच काही नेणे भगवंत दृष्टी भाव भक्त देखून या। भगवंतानं कधीच दाशी पुत्र कन्या विदुराचे बक्षीस आहेत त्या घरी रक्षी प्रल्हादाशी, दाशीचा पुत्र विदुर काका दाशीचा पुत्र असलं तरी त्यांनाही स्थान दिलंय। किंवा शबरी माता किल्लाची होती, किल्लाची शबरी माता असून तिच्या पर्णकुटीमध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांनी पोरं खाल्ली ती, किंवा गोष्टी पोरं, किंवा ब्राह्मण सुदाम ब्राह्मण दरिद्र पिढीला, मग सुदाम ब्राह्मणाची खोटे मारी कोरड्याची, मग असं किंवा सावतोबा महाराज माळ्यात सावता माळ्याच्या म्हणजे कुरप लागत होतं सावतोबांना,
किंवा रोहिदासा संगीत जन्मरंगू लागे रोहिदास संगीत. रोहिदास महाराज एक चर्मकार कुटुंबातले म्हणजे चांभार कुटुंबातले होते, तरी तसे जन्मरंगू लागे रोहिदास संगीत. माळ्या सावंताचं कुरपं लागे नामयाची जणी सवयीची जनाबाई होते ते धनगर समाजातले, पण जनाबाईंना सुद्धा शेण्या हे करताना विठ्ठल विठ्ठल शेण्या म्हणत होता, तर शेण्या घालू लागायचं, जळण जळू लागायचं. म्हणजे त्याने भेदभाव कधी मानला नाही असा, त्या जातीचा त्या जातीचा. आणि तीच परंपरा पूर्वीची आहे, ते आता आम्ही चालवतोय. आम्ही सगळं असं जाताना कधी विचारत नाही, जेवायला सोबत सगळे सर्व समाजातली म्हणजे कुठल्याही धर्मातले स्त्री एकत्र बसतो, कधी असा भेदभाव मानत नाही. असा हा प्रवास पुढे सरकत असताना आमची पावलं वाखरीच्या दिशेने पडू लागली. वाटेत काही वारकऱ्यांशी गप्पा मारल्या, पायीवारीबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली आणि या सोहळ्यात त्यांचा अनुभव ऐकून अंगावर काटा चालला. रामकृष्ण मंडळी, आज आपण निमसोड गटाचे नेते शशिकांत भाऊ मोरे यांनी निमसोड ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्यामध्ये ते उपस्थित राहिले आणि संपूर्ण घाटातून डोंगरातून कच्च्या रस्त्यातून पूर्ण त्यांनी पायी दिंडीतून प्रवास केला. त्यांच्याकडून आज आपण हा प्रवास कसा त्यांनी अनुभवला याबद्दल ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वारकरी संप्रदायात पायी दिली चालत आलो. कारण मला डोंगरात एक म्हातारी भेटली, त्यामुळे कमी 85 वर्ष वय होतं. आणि म्हातारी विचारलं, म्हटलं तुमचं पाय चप्पल नाही आणि चालतंय कसं काय? म्हटलं की आजची माझी वारी नाही, म्हटली माझी वारी 25 वर्ष झालं मी वारीनं चालत येतो. पायात चप्पल नसणं ह्या वयात चालत येणं म्हणजे मला असे काळजी बंद झाली. त्यामुळे माझं प्रत्येकाला सांगणे कसं आहे, आयुष्यात येऊन यावर तरी माणसांना पायी दिली करावी आणि ह्या पाठवण्याचा अनुभव घ्यावा. मी सर्व नागरिकांना करतो, प्रत्येकाची एक नाही वारी येतो, वारी आपल्या आयुष्यातली आणि जन्माल्यानंतर आपण काय तर सार्थक करावं, वारी करावी माझी मला पण इच्छा आहे. एवढं बोलतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. नक्कीच शशीभाऊनी जसं बोलल्यासारखं एखादा नेता हा जमिनी राहून सर्वसामान्य माणसामधून रस्त्याने चालत त्यांनी प्रत्येक गोष्टीचा आनंद, आस्वाद, मौज मस्ती सर्व काही केलं. त्याबद्दल संत गाडगेनाथ पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. रामकृष्ण हरी. मित्रांनो, या प्रवासात पुढे जाताना जे दृश्य मी पाहिले ते माझ्या डोळ्यातून कधीच विसरता येणार नाही. वयाची 80 ते 85 वर्षे ओलांडलेल्या काही वयोवृद्ध आजी पांडुरंगाची नामस्मरणामध्ये इतक्या तल्लीन झाल्या होत्या की त्यांच्या अंगात तरुण वयाचाच उत्साह संचारला होता. मी लावून देते की म्हणलं लग्न ऑर्केस्ट्रामधले डोंबार मी आमची त्यांची मदर असली आणि ह्यांचं तो सुंदर डान्स, तो आनंद पाहताना असं वाटलं की खरी भक्ती ही वयाची मोहताज नसते. त्या आनंदाचा क्षण आम्ही कॅमेऱ्यात आणि हृदयात साठवून घेतला. आणि शेवटी ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते पवित्र क्षण आले. वाखरी या ठिकाणी पोहोचून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घडले. तो
डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा शब्दात सांगता येणार नाही. खरंच वारी म्हणजे काय, फक्त चालणं नाही तर स्वतःला विसरून पांडुरंगमय होणं आहे. तुम्हाला आमचा हा आजचा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी माऊली.